विकास झालेला नाही, परत आता लोक बदलणार आहे। इथं कुठलेही त्यांनी काम केले नाही। राज्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत आता अंतिम टप्प्यावरती आलेल्या आहेत। आपण जर पाहिलं तर आता फॉर्म भरणं झालेलं आहे, आता माघार घेण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे जसं जसं निवडणुकीचे तारखा जवळ आल्या आहेत, निवडणुकी जवळ आलेली आहे, तसं तसं नागरिकांमध्ये मात्र उत्सुकता वाढलेली आहे। आणि आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये कुठेच युती होताना आपल्याला पाहायला मिळत नाही। सगळेजण जे आहेत तर प्रत्येक पक्ष हा वैयक्तिक लढत आहे, स्वतंत्र लढत आहे, मैत्रीपूर्ण लढत होताना पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये मी आज आलेलो आहे। या ठिकाणी मात्र संदीपान भुमरे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, कारण संदीपान भुमरे गेले 25 ते 30 वर्षे पैठणचे आमदार होते। त्यांचा मुलगा देखील आता आमदार आहे, ते खासदार झालेले आहेत। त्यामुळे आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजीनगरमध्ये या जिल्ह्यामध्ये पैठणची जी काही नगरपालिकेची निवडणूक होणार ही अतिशय प्रतिष्ठेची आणि अतिशय चुरशीची मानली जाते। मात्र पैठणच्या जनतेच्या मनामध्ये नेमकं कोण नगरसेवक आहे, त्यांना काय वाटतंय, मागील काही वर्षामध्ये विकास झालाय का, यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत पैठणचे काही नागरिक आहेत। आपण सामान्य नागरिक आहेत, आपण त्याची चर्चा करणार आहोत। काय सांगाल त्याच्या मागील 25 वर्षे आमदार आहेत संदीपान भुमरे, त्यांची सत्ता होती। काँग्रेसचा नगराध्यक्ष देखील 15 वर्ष होता, भाजप शिवसेनेचा बी 20 ते 25 वर्ष होता। काय वाटतं पैठणच्या नगरीचा हे झालंय का, विकास झालाय का? विकास झालेला नाही, परत आता लोक बदलणार आहे। काँग्रेसची हवा चालू आहे सध्या जोरात, आणि ते काँग्रेसला पण देणार आहे सगळं पूर्ण एक मताने म्हणून ठरलेलं आहे। आमचं जनतेचं ठरलेलं आहे, काँग्रेसलाच देणार आहे। मला सांगा, आता इथं युती नाहीये, युती नाही, प्रत्येक पक्ष आपण स्वतंत्र लढत आहे, लढत आहे। मग कसं होणार आहे? काँग्रेसच येणार आहे, 100% काँग्रेस येणार आहे। अनेक वर्षापासून तुम्ही पैठण शहरामध्ये राहतात, काय वाटतं? अनेक नगरसेवक आले, अनेक नगरसेवक गेले। पैठणचा इतिहास आहे, एक ऐतिहासिक नगरी आहे पैठण। विकास झालाय पैठणचा? नाही सर, विकास काही झाला नाही। आमच्या इकडचा जे भाग आहे पूर्ण मुस्लिम समाजाचा इकडचा भाग आहे आणि अजून बॅकवर्ड झालेला आहे। आमचे एकूण जे पाणी जे पैठणमध्ये पाण्याचा इतका त्रास आहे, इतका मोठा धरण मानलेला आहे पैठणला, पण पैठणचे वासियांना जे पैठणच्या पाणीसाठी जे इकडे तिकडे त्रास फिरावं लागतं। मला सांगा, पैठणचं पाणी इकडे जालन्याला जातं, संभाजीनगरला पण जातं, आणि तुम्ही मूळ पैठणच्या अगदी उशाशी आहेत आणि तुम्हाला पिण्याला पाणी नाही। अगदी भात भेटत नाही, 2-2, 3-3 दिवस येतो। टाकी बांध अशी, पाईपलाईन फुटलेली अशी, किती वेळेस पाईपलाईन फुटली पैठणची, किती वेळेस पाईपलाईन फुटली। आम्हाला एकूण जे तर नदीवरून पाणी आणावं लागतं, पैठणला डॅम असून नदीवरून पाणी आणावं लागतं। तर विकास झालेला नाही, विकास झालेला नाही। यावर्षी आम्ही जे तर नवीन शहरात येणार आहे, आम्ही काँग्रेसला मतदान करणार आहोत। मला सांगा, तुम्ही पूर्ण हयात तुमच्या पैठणमध्ये गेलेले, तुम्ही अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत, या वेळेची निवडणूक कोणत्या मुद्द्यावर होणार असं वाटतं? बदल करणार आहे आम्ही, काँग्रेसचा आणि अध्यक्षाचा दत्ता बोर्डे याला बी आणणार आहे आम्ही। त्यांनी काही लोकांनी कामच नाही केलं इथं, आता अध्यक्ष बी आम्ही बदलणार आहे, दत्ता बोर्डेला आणणार आहे। विकास कामावर निवडणूक होणार आहे। ज्या मूलभूत सुविधा पाहिजे, अत्यावश्यक सुविधा पाहिजे, नळ, पाणी, ड्रेनेज, त्या कोणत्याही सुविधा नाही। तुम्ही भवानी नगर मध्ये गेले तर तिथं पहा, तुम्ही जाऊन तिथं असं वाटेल तुम्हाला तुम्ही मुंबईमध्ये कोणत्या VIP सिटी मध्ये आले। तो पैठण तुम्हाला येत नाही का? मला एवढं सांगा, जे काही विकास झालाय म्हणजे जातीच्या आधारावर विकास झाला असं म्हणायचं आहे का? नाही, तसं बोलणं चुकीचं राहणार, परंतु काही ठराविक लोकांनी आपापल्या वार्डाच पाहिलं। जसं नगराध्यक्ष होते सूरज लोडगे, त्यांनी भवानी नगर मध्ये तुम्ही जाऊन पहा, गार्डन आहे, मुलांना खेळणार आहे, निधी भागा केले की काय, इकडच्या निधी तिकडे, तिकडच्या निधी इकडे केलेले आहे। त्याच्यावर आम्ही कोणत्याही जातीवादावर नाही, कोणत्याही पक्षासोबत पण नाही। जो विकास करील, जो मूलभूत सुविधा देईन प्रत्येक नागरिकाला, आम्ही सुद्धा नळपट्टी घरपट्टी कर भरतो, आम्ही सुद्धा नागरिक आहोत। तर मला अधिकार आहे ना, तुमचा विकास झाला पाहिजे, तुमचाही वार्डाचा विकास झाला पाहिजे, हे नगरसेवकच कामच आहे। तर त्यांनी त्या पद्धतीने केलं पाहिजे। नगर इथं शिकलेला पाहिजे का, त्याला असं हे पाहिजे का नगरपालिकेत जाऊन काय काम करायचे? तसं जर असला तर आम्ही हे करू, आम्हाला कोणत्याही पक्षाचं हे नाही, कोणत्याही जातीचं हे नाही। ही निवडणूक जी आहे तर विकासाच्या दृष्टीने होणार आहे, जो विकास करेल त्यालाच जनता निवडून देणार आहे, ना जात ना पात
फक्त विकास. काय सांगाल तुम्ही, काय वाटतं तुम्हाला यावेळेस पैठणचा नगराध्यक्ष कोण होणार आणि मागील जे काही मागील 5 वर्ष भाजपचे नगराध्यक्ष होते काय विकास झालाय का? मागच्या भाजपच्या नगराध्यक्षानं पैठणमध्ये विकास काहीच केलेला नाही आणि स्वतःच वॉर्डामध्ये वगैरे कामं केले. नेहरू चौक वगैरे वरचे भाग, रंगाराटी, नागघाट इथं कुठलेही त्यांनी कामं केले नाही. जी एक पाण्याची टाकी इकडं नेहरू चौकाला जोडून आहे त्याचं पाणी अजून चालू झालेलं नाही. आणि आता सुद्धा त्यांनी त्याचे जवळच्या नातेवाईकाला तिकीट देऊन निवडणूक लढवायचा प्रयत्न केलेला आहे, परंतु ते काही सक्सेस होणार नाही. मावस भावाला स्वतःची पत्नी उभी केली, स्वतः उभा आहे. त्याच्यानंतर त्याच्याकडे जे कामाला आहेत त्या लोकांना तिकीट दिले, मर्जीतल्या लोकांना तिकीट देऊन निवडणूक लढून राहिले. त्याच्यामुळं पैठणचे नागरिक नाराज आहेत आणि त्याच्यामुळे इतर पक्षाकडे जायचा त्याच्यामुळे परिणाम होणार आहे त्याच्यावर. नक्कीच सुरज लोळगे यांनी आपण जर पाहिलं तर काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं पैठण नगरीचा विकास झालेला आहे का? अनेक नगरसेवक येऊन गेले, नगराध्यक्ष झालेले आहेत, काँग्रेसचे पण होते, भाजपचे होते, शिवसेनेचे पण होते. पण तुमचे आता अंकल तुमचं एवढं वय आहे त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं पैठण शहराचा विकास झालाय का? हे पहा, मी माझे वडील स्वतंत्र सैनिक आहे. मी नगरपालिकेला चक्र मारून मारून परेशान झालेलो आहे. आम्ही उपोषणाला बसलो होतो, पण या पैठण शहराचा विकासच होत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांना भेटून सुद्धा आता माझ्या घरापर्यंत पाईपलाईन नाही. इतका परेशान झालेला पाण्यासाठी मी लई वेळा त्यांच्या संग हातपाय पडतो, काय सगळं करतो. उपोषणाला बसलेलो आहे, माझ्या आईला नेऊन बसलेलं आहे, तरी विकास होत नाही. आता ह्या वेळेला आम्हाला विकासासाठी कुठला तरी मार्ग घ्यावा लागेल आणि बदली करावा लागेल. काय वाटतं तुम्हाला, तुमच्या मनातला नगराध्यक्ष कसा असला पाहिजे? आमच्या मनातला नगराध्यक्ष असायला पाहिजे का त्यांनी जनतेकडे पाहून काहीतरी हे करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी का पैठणमध्ये विकास करायला पाहिजे. आमच्या मनातला प्रश्न हाच आहे आणि आमचा फुल सपोर्ट आता हे सरकार हे नगरपालिकेचे जे आहे ते बदलायला पाहिजे आणि काँग्रेस हे विकास करील असं आम्हाला वाटतो. माझ्यासोबत एक तरुण देखील आहे, त्याच्या काय भावना आपण एक तरुण आहे, तुला काय वाटतं की भावी नगराध्यक्ष कसा असला पाहिजे आणि या पैठणचा विकास अजून झालाच नाही असं म्हणतात? माझा असं म्हणणं आहे का भावी नगराध्यक्ष असा असायला पाहिजे. आमचा जे भाग आहे खालचा भाग आहे, मुस्लिम समाज इथं भरपूर आहे, कमीत कमी 8,500 मतदान आहे. आमचा मतदान घेत आहे पण आमचा विकास होत नाही. इथं आमचे वाड्यात आमचे इथं फक्त एकच माणूस आहे काम करणार आहे, बाकी इथं वाड्यात विकास होत नाहीये. आमचा नगराध्यक्ष निवडून येतो, आमच्या मतदानावर निवडून येतो, पण विकास होत नाही आमचा पैठण शहराचा खालच्या भागात विकास होतोय पण इथं विकास होत नाही. आमच्या भागात मुस्लिम समाजाचा मतदान एक गठ्ठा एक माणसाला पडतोय पण मग ते विकास काही होत नाहीये. माझा असं म्हणणं आहे का नगराध्यक्ष असा असावा पाहिजे, त्यांनी सगळं दोन्ही पाळा असं खालीवर नाही करायला पाहिजे, एका जागेवर घ्यायला पाहिजे. म्हणजे खालचं आमचं मतदान जे आहे ते असं पूर्ण घेतल्यावर त्याचा आम्हाला फायदा भेटला पाहिजे, जनतेला पण फायदा भेटला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे का नगराध्यक्ष कोणी व्हावं पण त्यांनी विकास करावा आणि दोन्ही भागाचा करावं, नुसतं खालचा न वरचा नाही करावं, दोन्ही एका पाड्याने करावं. पुढे मला सांगा, मागील 25 वर्षापासून संदीपा भुमरे या मतदारसंघाचे आमदार होते, आता त्यांचा मुलगा आहे ते खासदार आहे. काय विकास झाला नाही काही आमदार कोण असं म्हणायचंय का? नाही, विकास झाला पण आमच्या एरियामध्ये नाही झाला. काय खालच्या भागात आणि आमच्या इकडं नागाट आहे, जामा मस्जिद आहे, नगरपालिका आहे, पाणीची पण सोय नाही. पाणी आम्ही जुनी टाकी आहे त्याच्यामध्ये ते काय म्हणते त्याला पावडर टाकत नाही, पाणी शुद्ध येत नाही. त्याच्यात हे मरू राहिले परिंदे हे ते पक्षी, तेच पाणी पिऊ राहिलो. नवीन टाकी असून त्याचा उपयोग नाही आणि जे तिकीट द्यायला पाहिजे होते ते घराणेशाही चालू आहे. काय जे मेन करू राहिला कार्यकर्ते ते उपाशी आणि दुसरे तुपाशी खाऊ राहिली आणि असं खाऊ काय वाटतं तुम्हाला, तुमचा शहराचा नगराध्यक्ष कसा असला पाहिजे आणि सध्या तुम्ही मतदान काय पाहून करणार आहे? चेहरा पाहून करणार आहे, पक्ष पाहून करणार आहे, व्यक्ती पाहून करणार? नाही, आम्ही मतदान असं करणार आहे म्हणजे जे काम करणारा माणूस पाहिजे. आता मागच्या वेळेस सुरज लोळगे म्हणले होते विकासाचं काम इथून सुरू होईल जुन्या पैठणपासून,
आणि केलं कुठं त्यांच्या घरापाशी. तिथं गार्डन आहे मुलांना खेळायला आणि रोड तसे सिटी सारखं केलं त्यांनी. आणि इकडं काहीच नाही. म्हणजे इकडचे लोक टॅक्स भरीत नाही का? हो, आता ते मतदान मागायला येत नाही, त्यांचा वडील येऊ राहिला मागायला. हो, त्यांना तोंड नाही का यायला इकडं? आणि त्यांनी 5 वर्षात एकदा पण आले नाही इकडं. का तुमचं काय? आमच्या एक वार्डामध्ये नाल्या चौकप आहे. आता इथं पहा तुम्ही, ड्रेनेजचं पाणी सगळं रोडवर येऊ राहिला. ते कोण करणार? म्हणजे डोळे झाकून चालता का तुम्ही? म्हणजे आता पण झोप लागली होती का तुम्हाला? आताच जागे झाले का तुम्ही? हो, आणि रोडची समस्या आहे. हे पाटेगावचं हे चनकवाडीचं पूल आहे, तीर्थ हे काय म्हणते ना, पालखी मार्ग आहे ते जुना. ते पूल मला सांगा, नगर अध्यक्ष पदासाठी तुम्ही म्हणताय की लोळगे जे होते पाठीमागच्या, आता त्यांची मिसेस देखील त्यांनी उभा केलेली, त्यांच्या घरामध्ये तिकीट गेला असे आरोपी होते त्यांच्यावर. हा, बरोबर आहे ना, घराणेशाही चालू आहे. आणि ते तसं नाही व्हायला पाहिजे ना. मग तुम्ही काम केलं नाही आणि तुम्ही कोणत्या तोंडाने येता आमच्याकडे? हो, आता घरकुलचं आलं होतं, ते पण 5-5 वर्ष लागले तुम्हाला हप्ते द्यायला. तुमच्या नगरपालिकेमध्ये फंड येऊन पडायला, तुम्ही टॅक्स हे खाऊ राहिले व्याज. आणि लोकांना इकडं भाड्याला राहतात लोक 3-3, 4-4 वर्ष. नक्कीच आपण जर पाहिलं तर हे होते पैठण शहराचे सर्वसामान्य नागरिक. त्यांच्या जर इच्छा आहे की किंवा नगरसेवक असा असला पाहिजे की त्यांनी प्रत्येक वार्डामध्ये जाऊन कामं केलं पाहिजे. अनेक नागरिक समस्या आहेत, त्या समस्या मात्र अजूनही वंचित आहेत. लोकांच्या समस्या सुटलेल्या नाही असं वक्तव्य देखील केलंय. एवढं धरण त्यांच्या उशाशी असून देखील पाणीची समस्या देखील पैठण शहरामध्ये आहे. त्यामुळे मात्र आता नागरिक कुठेतरी या गोष्टी त्रस्त आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मात्र जनता कोणाच्या पाड्यात मत टाकते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संजय आहेर, लोकसेवा न्यूज, छत्रपती संभाजीनगर, पैठण.